जालन्यामध्ये एकाच पक्षात असलेले मात्र एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये अखेर दिलजमाई झाली आहे। भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि रावसाहेब दानवे यांचं मनोमिलन झालंय। दोन्ही नेत्यांमध्ये अनेक वर्षांपासून राजकीय भांडणं होतं, मात्र दोघे कधीच जाहीर कार्यक्रमामध्ये एकमेकांच्या जवळही बसलेले दिसले नाहीत। पण आता दोन्ही नेत्यांचं मनोमिलन झालंय। परतूर इथं आयोजित कार्यक्रमात दानवेंनी हजेरी लावली आणि अनेक वर्षांपासूनचं वैर मिटलं। यावेळी दानवेंनी लोणीकरांची स्तुती करत चांगलीच फटकेबाजी केली। त्याच्यामुळे मलाही आनंद वाटला। मी पण मनातून खुश आहे की जे काय आमच्या तिकडं बोलणं वाटणे पण जवळ बसत नव्हतं, तर आणि दोघांना कोणालाही कधी घातलं नाही बरं का मला हे घ्यायला। कधी कधी का दोन नेत्याची भांडणं मिळतात, दुसरा पण दलाला असतो। आमच्यामध्ये असा कोणी नव्हता। आम्ही दोघंच बसलो, दोघांना चर्चा केली आणि दोघांनी हा वाद मिटवला। आणि आता इथून पुढं परतूर जालना जिल्हा सारा असो, जो कोणता पार्टीचा निर्णय होईल जो आम्ही सगळे एकत्र बसून करू। किती विधानसभा झाले तुमच्या? 8 विधानसभा लढले बबनराव। एक निवडणूक म्हणजे एक बाळांपण, पण टाकानी पडला बबनराव। बरोबर ना? तसा बबनराव परभणी ओपन आहे, निवडणुका लय लांब नाही आहे, 1.5 वर्ष संपलंय आणि 6 महिने अगोदर निवडणुका होणार आहे। म्हणजे राहिली किती? 3 वर्ष। मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, तुमच्याला शब्द देतो की बबनरावच्या पाठीमागं मी 100%। काही संबंधित त्यांच्या बाजूला नाही राहायचं मला। जे नसतील ते बी आमचे सगळे एकत्र करू आम्ही। सांगू आता बबनरावना घोषणा केली, पण मला भीती एक वाटते बबनराव आता हरिभवन मी निवडणुकीला लढण्याची घोषणा केली, तिथं पार्टीला राज्यपाल केलं जायला। राज्यपाल झालं तर आमचं ध्यान भाव काय सांग